हजारोंची गर्दी लालबुंद विस्तवावरून अनवाणी चालण्यासाठी अहिल्यानगरमध्ये आजही भरते मोठी रहाड यात्रा 400 वर्षांपासून सुरू आहे। मंडळी, जमाना कितीही पुढे गेला असला किंवा कितीही प्रगती केली असली तरी निसर्गाचे काही चमत्कार असे आहेत की जे आजही विचार करायला लावतात। अहिल्यानगरमध्ये पाथर्डी तालुक्यात आजही रहाड यात्रा भरते आणि हजारो लोक येथे येतात लालबुंद निखाऱ्यावरून चालण्यासाठी। विशेष म्हणजे येथे कोणालाही कसलीही इजा होत नाही। श्री क्षेत्र हनुमान टाकळी येथे नुकतीच ही यात्रा झाली। येथे समर्थ रामदास स्वामी यांनी गायीचे शेणापासून हनुमान मूर्तीचे स्वहस्ते प्रतिष्ठापना केल्याची वंदता आहे। ग्रंथराज दासबोधातील रहाड यात्रेच्या वर्णनानुसार या यात्रेस 450 वर्षांची परंपरा सांगितली जाते। दुपारी 3:30 वाजता अग्निपूजा झाली। रहाडाची 2 तासानंतर प्रज्वलित बोरीच्या लाकडांचा विस्तव तयार झाला। मानकरी बाबासाहेब लोखंडे श्रीफळ अर्पण करीत प्रथम निखाऱ्यावर चालत गेले। त्यानंतर शेकडो अबालवृद्धांनी मुखी जयघोष करीत निखाऱ्याची अनवाणी वाट चालली। 5:30 वाजता सुरू झालेल्या या अनोख्या नवस्फूर्तीचा जल्लोष रात्री 8 पर्यंत प्रवाही होता। विक्रमी गर्दीने जवखेडे, कासार, पिंपळगाव, पाडळी, ढोरजळगाव असे चौफे रस्ते ओसंडून वाहिले। मंडळी, आहे की नाही हा निसर्गाचा एक चमत्कार? कमेंट करा।